निसर्गावर आपले नियंत्रण नाही, परंतु मानवी मन आणि मेंदूवर नैसर्गिक शक्तींचा होणारा परिणाम निश्चितच नियंत्रित केला जाऊ शकतो. आणि हे करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे वास्तुशास्त्र हे प्राचीन विज्ञान. वास्तुशास्त्र हे वातावरणात असलेल्या नैसर्गिक ऊर्जेचा संतुलित प्रवाह सुनिश्चित करण्याचे तार्किक शास्त्र आहे. वास्तूचे नियम अनेक नैसर्गिक तत्वांवर आधारित आहेत, जसे की सूर्याची हालचाल, पृथ्वीचे परिभ्रमण, पृथ्वीवर उपस्थित विद्युत चुंबकीय ऊर्जा आणि सौर ऊर्जा इत्यादी. खरं तर आपण सर्व मानव अमर्याद शक्तीच्या प्रभावाखाली काम करतो. काही नैसर्गिक शक्ती आहेत ज्या आपल्याला सतत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करतात. तुम्हाला कदाचित हेही माहीत नसेल की तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी येत आहेत, तुम्ही आणि तुमचे अवचेतन मन त्यांना सतत आकर्षित करत आहात. आणि तुमचे हे अवचेतन मन तुमच्या सभोवतालच्या सतत उपस्थित असलेल्या ऊर्जेमुळे प्रभावित होत असते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पृथ्वीवर असलेले गुरुत्वाकर्षण प्रत्येक वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते. त्याचप्रमाणे आपण ज्या इमारतींमध्ये काम करतो किंवा राहतो, त्या सर्व इमारती देखील चुंबकाप्रमाणे कार्य करतात. जगात असलेल्या ऊर्जांना आकर्षित करणाऱ्या चुंबकाप्रमाणे. पण त्या चांगल्या गोष्टी आकर्षित करत आहेत की वाईट, हे त्या इमारतीच्या वास्तूद्वारे ठरवले जाते. वास्तुशास्त्राचे शास्त्र समजून घेण्यासाठी आपण प्रामुख्याने 4 अतिशय महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करू. त्यातील पहिली आहे मेंदू आणि अवचेतन मन. आपल्या मनात चालणारे विचार आपले जीवन घडवतात. तथापि आपल्या मनात कोणत्या प्रकारचे विचार येतील, विचार कोणत्या दिशेने धावतील, विचार सकारात्मक असतील की नकारात्मक, आपल्या सभोवतालचे वातावरण त्यात मोठी भूमिका बजावते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आपल्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस क्षेत्र हा मानवी मेंदूचा एक अतिशय महत्त्वाचा भाग. ते आपल्या लिंबिक सिस्टमशी जोडलेले आहे. मेंदूचा हा भाग मेंदूचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो प्रामुख्याने दीर्घकालीन स्मृती, अवकाशीय नेव्हिगेशन आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित आहे. हा भाग नवीन गोष्टी लक्षात ठेवण्याच्या आणि शिकण्याच्या क्षमतेशी देखील संबंधित आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंदूचा हा भाग आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा, विशेषतः ज्या ठिकाणी आपण बराच काळ राहतो त्या ठिकाणांचा खूप प्रभाव पडतो. वैज्ञानिक संशोधनात असे आढळून आले आहे की मेंदूच्या हिप्पोकॅम्पस प्रदेशात असलेल्या काही पेशी व्यक्ती ज्या वातावरणात दीर्घकाळ राहतो किंवा काम करतो त्यानुसार स्वतःला जुळवून घेतो. पण प्रश्न असा उद्भवतो की मेंदूवर त्याच्या सभोवतालच्या गोष्टींचा परिणाम का होतो? त्याच्या सभोवतालच्या वातावरणाचा त्याच्या विचारांवर परिणाम का होतो? आता हे समजून घेण्यासाठी प्रथम आपल्या सोप्या भाषेत समजून घ्यावे लागेल की मेंदू कसा प्रोग्राम केला जातो आणि तो कोण करतो. खरं तर आपला मेंदू हा एक हार्डवेअर सारखा आहे, जो त्याच्या गूढ अवचेतन मनाचे प्रोग्राम केलेला असतो. हे अवचेतन मन खूप शक्तिशाली आहे आणि आपल्या आयुष्याचा बहुतेक भाग त्यावर प्रभाव पाडतो. हे जाणीव मनापेक्षा वेगळी आहे. जाणीवपूर्वक मन हे मानवी चेतनेचा तो भाग आहे, ज्यामध्ये आपल्याला चालू असलेल्या विचारांची जाणीव असते आणि आपण त्यांच्याकडे सतर्क असतो. आपल्या मनाच्या क्षमतेचा हा एक अतिशय छोटासा भाग आहे. मनाचा सर्वात प्रभावशाली भाग म्हणजे ज्याची आपल्याला जाणीव नसते, परंतु तो आपल्या जीवनाचा आकार आणि दिशा सतत ठरवत असतो. आपण याला अवचेतन मन म्हणून ओळखतो. जर आपण हे उदाहरणासह समजून घेतले तर ते सोपे होईल. आपल्या जागरूक मनाची आणि अवचेतन मनाची अवस्था हिमनगासारखी असते, ज्याचा 10% भाग पाण्यासारखा असतो आणि 90% भाग पाण्याच्या आत असलेला आणि तो दिसत नाही. पाण्याबाहेरचा भाग आपल्या जागरूक मनाचे प्रतिनिधित्व करतो, जो तर्कावर आधारित आहे, परंतु आतील भाग आपल्या अवचेतन मनाचे प्रतिनिधित्व करतो, जो आपल्या सभोवतालच्या वातावरणाच्या प्रभावाखाली कार्य करतो. तेच अवचेतन मन हे अवचेतन मनापेक्षा विचार आणि आठवणींचे खोल स्तर आहे. तथापि आपल्या अवचेतन मनाचा आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव असतो. हेच आपले यश, अपयश, आनंद आणि संघर्ष ठरवते. मानवी चेतनेचा बहुतेक भाग सुमारे 90% अवचेतन मन असल्याने त्याच्या आपल्या मेंदूवर सर्वात जास्त परिणाम होतो. गौतम बुद्धांनी या अवचेतन मनाला स्मृतींचे भांडार म्हटले आहे, कारण आपले सर्व अनुभव आणि माहिती आपल्या अवचेतन मनात साठवली जाते. आपण आपल्या अवचेतन मनात जे काही बीज पेरतो तेच फळ आपल्याला मिळते. याचा अर्थ आपण त्याला कोणत्याही प्रकारचे वातावरण प्रदान केले तरी ते आपल्या मनात
त्याच प्रकारचे विचार आकर्षित करेल. म्हणून प्रत्येक विचार एक कारण आहे आणि प्रत्येक स्थिती एक परिणाम आहे. म्हणूनच आपण आपल्या विचारांना अशा प्रकारे आकार देणे आवश्यक आहे की आपण इच्छित स्थिती प्राप्त करू शकू. आता दुसरा भाग आहे घराची वास्तू आणि वैश्विक ऊर्जा. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वास्तुशास्त्र हे विश्वाच्या नैसर्गिक तत्वांवर आधारित एक शास्त्र आहे. वास्तुशास्त्रानुसार विश्वात 2 प्रकारच्या ऊर्जा आहेत, ज्या शक्तीने समान आहेत परंतु स्वभावाने एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पृथ्वीच्या वातावरणात या दोन्ही ऊर्जा उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे सतत वाहत असतात. पण जेव्हा पृथ्वीवर कोणतेही बांधकाम केले जाते तेव्हा त्याचा प्रवाह अडथळे निर्माण करतो. त्या ऊर्जा त्या इमारतीतही प्रवेश करतात आणि त्या इमारतीची रचना ठरवते की त्या दोन्ही ऊर्जा त्यामध्ये कोणत्या प्रकारचा समतोल राखतील. नैसर्गिक ऊर्जेच्या प्रवाहात योग्य संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची इमारत काही विशिष्ट नियमांच्या आधारे बांधली जाते आणि या नियमांच्या आधारे आपण घरातील पंचतत्वांचे संतुलन स्थापित करतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ज्याप्रमाणे मानवी शरीर 5 घटकांपासून बनलेले आहे त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक वस्तू देखील त्याच 5 घटकांपासून बनलेले आहे. जेव्हा आपल्या शरीरात या 5 घटकांमध्ये असंतुलन निर्माण होते तेव्हा आपले शरीर आजारी पडते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण बांधलेल्या कोणत्याही इमारतींमध्ये असलेल्या 5 घटकांमध्ये असंतुलन निर्माण होते तेव्हा ते देखील आजारी पडते, ज्याचा परिणाम त्यामध्ये राहणाऱ्या लोकांवर होतो आणि वास्तूद्वारे या 5 घटकांमध्ये संतुलन स्थापित केले जाते. वास्तुशास्त्रात मुळात या 5 घटकांवर आधारित आहे: पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. वास्तूची तत्वे वैज्ञानिकदृष्ट्या कशी कार्य करतात हे आपण एका उदाहरणाद्वारे समजू शकतो. प्राचीन काळी वास्तुविद्वानांनी एका महत्त्वाचा सिद्धांत मांडला होता: ईशान्य कोपरा नेहमी उघडा ठेवावा आणि या ठिकाणी म्हणजे उत्तर ईशान्य कोपरा भूमिगत जलाशय बांधला पाहिजे. खरं तर या सिद्धांतामागे एक वैज्ञानिक तर्क आहे की सकाळी सूर्यापासून आरोग्यासाठी फायदेशीर असलेले अल्ट्राव्हायोलेट किरण बाहेर पडतात आणि हे किरण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे अल्ट्राव्हायोलेट किरण पाण्यात असलेले हानिकारक जंतू नष्ट करतात आणि हे अल्ट्राव्हायोलेट किरण आपल्या घरात बसलेल्या विविध वॉटर प्युरिफायर्समध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी, त्यात असलेले जंतू मारण्यासाठीही वापरले जातात. म्हणूनच वास्तूमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे ईशान्य दिशा उघडी ठेवण्याची चर्चा आहे, जिथे ही किरणे पडतात जी नैसर्गिकपणे पाणी शुद्ध करतात आणि सूर्याच्या सात्विक ऊर्जेने घरातील लोकांना निरोगी ठेवतात. आणि म्हणूनच जलसाठा हा नेहमी उत्तर ईशान्य कोपऱ्यात बांधला पाहिजे. त्याचप्रमाणे वास्तूमध्ये इमारत बांधताना त्या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते जेणेकरून निसर्गात उपस्थित असलेल्या 5ही घटकांचा सुसंवाद स्थापित होईल आणि घरात सात्विक ऊर्जा प्रवाहित राहील आणि अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींचे अवचेतन मन या जगाच्या चेतनेशी समन्वय स्थापित करू शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यशस्वी माणूस आणि अपयशस्वी माणूस दोघांचेही अवचेतन मन एका विशिष्ट वारंवारतेने कार्य करते. यशस्वी माणसाचे अवचेतन मन विश्वाशी सुसंगत असते तर अयशस्वी माणसाचे अवचेतन मन सुसंगत नसते. त्यात कोणताही समन्वय नसतो आणि जेव्हा तुम्ही या जगात असलेल्या ऊर्जेशी सुसंगत नसता तेव्हा जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. चांगल्या वास्तूने बांधलेले घर तुमच्या अवचेतन मनाला त्या वारंवारतेकडे आणण्याचे काम करते जिथे ते विश्वाच्या चेतनेशी सुसंगत असते. आणि तिसरा नियम आहे कारण आणि परिणामाचे तत्व आणि वास्तू. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते. या संदर्भात गौतम बुद्धांनी एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत दिला जो कारण आणि परिणामाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. या तत्वानुसार प्रत्येक कृती किंवा घटनेमागे निश्चितच एक कारण असते. आयुष्यात तुम्ही जेव्हा कोणताही निर्णय घेता तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असते. कधीकधी हे कारण स्पष्ट असेल तर कधीकधी अस्पष्ट असेल, परंतु कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही. तुमचे घर देखील या कारण प्रभाव तत्वाला अपवाद नाही आणि त्यावरही त्याचा परिणाम होतो. तर अशा परिस्थितीत तुम्हाला लक्ष द्यावे लागेल की तुम्ही तुमच्या घरात एका विशिष्ट दिशेने खोली का बांधता. एखादी वस्तू किंवा वस्तू दुसऱ्या ठिकाणी न ठेवता एका विशिष्ट ठिकाणी किंवा दिशेने का ठेवता. तुमचे अवचेतन मन तुम्हाला अशा गोष्टी का करायला लावते. या क्रियेमागील कारण वैश्विक ऊर्जा आणि त्यांच्या तुमच्यावर होणारा परिणाम असेल. जेव्हा एखादी व्यक्ती जन्माला येते तेव्हा त्यावेळच्या ताऱ्यांची स्थिती
त्या व्यक्तीच्या संवेदनशील मनावर छापली जाते आणि जर या संदर्भात काही विशेष उपाययोजना केल्या नाहीत तर त्याचा त्याच्या आयुष्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. जर ज्योतिषशास्त्रानुसार एखादा विशिष्ट ग्रह तुमच्यासाठी अशुभ असेल तर वास्तूमध्ये त्या ग्रहासाठी निश्चित केलेल्या दिशेने तुम्ही आपोआप अशी रचना कराल की तिथे वास्तुदोष निर्माण होईल. हा वास्तुदोष तुमच्या अवचेतन मनावर परिणाम करेल आणि त्याचा अंतिम परिणाम तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या विविध नकारात्मक घटनांमध्ये होईल. कारण आणि परिणामाचे हे अत्यंत महत्त्वाचे तत्व अशा प्रकारे समजून घेऊ शकता की तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागे एक कारण असते आणि ते कारण तुमच्या घरातच असते. तुम्हाला सांगण्यात आले आहे की तुम्ही तुमच्या अवचेतन मनावर थेट प्रभाव टाकू शकत नाही, म्हणून ते त्या ऊर्जेशी सतत संपर्कात असते, त्यांचा त्यावर प्रभाव पडतो. एक सामान्य व्यक्ती आपल्या बहुतेक वेळ घरात घालवते आणि म्हणूनच तेथे असलेल्या ऊर्जेचा त्याच्यावर सर्वात जास्त परिणाम होतो. म्हणूनच तुमचे घर वास्तुशास्त्राचे पालन करत आहे याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून तेथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चालू राहील आणि तुमचे अवचेतन मन तुमच्या आयुष्यात सकारात्मक घटनांना आकर्षित करेल. तुम्ही तुमच्या जीवनाचे निर्माते आहात आणि वास्तुशास्त्राचे नियम हे तुमचे जीवन घडवण्यासाठी उपलब्ध असलेली साधने आहेत. वास्तूच्या या वैज्ञानिक नियमांच्या मदतीने तुम्ही स्वतःसाठी एक भव्य आणि सुंदर जीवन निर्माण करू शकता. चमत्कारांची अपेक्षा करा.